जगभरात जेवणात तडक्यासाठी वापरली जाणारी रेड पेपरिका म्हणजेच लाल मिरचीची लागवड करून बीड जिल्ह्यातील चकरवाडी इथल्या शेतकऱ्यानं एकरी 3 लाख रुपयांचा नफा मिळवला। चकरवाडी इथले शेतकरी अमोल पवार आणि मिथुन पवार या दोन भावांनी रेड पेपरिका या मिरचीची लागवड केली। विविध कृषी प्रदर्शनांमधून माहिती मिळवून ते सतत आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात। असाच एक प्रयोग म्हणून 2021 साली त्यांनी रेड पेपरिका या मिरचीची लागवड केली। खर्च वगळून हमखास चांगलं उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी यात सातत्य राखलं। हा आदर्श घेऊन आज परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेड पेपरिक मिरचीची लागवड करत असल्याचं पाहायला मिळालं। 5 महिन्यांमध्ये हे पीक घेतलं जातं, म्हणजेच ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यास जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे मिरचीचे 3 तोडे निघतात। त्यानंतर सुकलेली लाल मिरची कंपनीकडून ठरलेल्या दरानुसार खरेदी केली जाते। लागवड ते काढणी असा एकरी सरासरी खर्च 80,000 रुपयांपर्यंत येतो, ज्यात बियाणे, बियाणांपासून रोप निर्मिती, शेत तयार करणे, बेड तयार करणे, मल्चिंग पसरवणे, ठिबक सिंचन आणि नियमित 8 दिवसांनी कंपनीद्वारे मिरचीची पाहणी केली जाते। पिकासाठी आवश्यक घटकांची फवारणी सुचवली जाते। त्यानुसार आठवड्याने या पिकावर बुरशीनाशक, कीटनाशक आणि इतर खतांची फवारणी केली जाते। इथपासून ते मिरचीची तोड करण्यापर्यंत एकूण एकरी 80,000 रुपयांचा खर्च येतो। दराबाबत बोलायचं झाल्यास चांगल्या दर्जाच्या मिरचीस 295 रुपये किलो आणि दुय्यम दर्जाच्या मिरचीस 270 रुपये किलो असा दर मिळतो। म्हणजेच एकरी 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न या मिरचीतून मिळतं। सगळा खर्च वजा करून एकरी 2.5 ते 3 लाख रुपयांचा हमखास उत्पन्न रेड पेपरिका मिरचीमधून मिळत असल्याचं अमोल पवार यांनी सांगितलं।